हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला. हा येतोय आवाज ना? हो मला आवाज येतोय. ललित ससानी ना? हो ललित ससाने. ओके. ते ठीक आहे, बोला तुमचं काय काय म्हणणं आहे. मी प्रथम अपील केलेलं आहे, तुम्ही ते वाचलं का सर? हो हो, वाचले. बर, त्याच्यामध्ये जनमाहिती अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे दिशाभूल केलेलं उत्तर दिलेलं आहे. सेक्शन 81J चा वापर करून संबंधित जो मयत व्यक्ती आहे तो तिचा नवरा आहे, तो तिचा हस्बंड आहे. आणि सुप्रीम कोर्टाने तसंच राज्य माहिती आयोगाने असे कित्येक निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की रक्ताच्या नातेवाईकांना जर कुठल्याही प्रकारचा आरटीआय केला तर त्याला माहिती देणं बंधनकारक आहे. परंतु जाणीवपूर्वक ही माहिती नाकारलेली आहे जी त्यांच्या मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे. तसेच त्यांच्या व्यक्तिगत माहिती ही त्या महिलेशी संबंधित आहे, ना की दुसऱ्या कुठल्याही 8(1) चा जो वापर केलेला आहे. जे अशिक्षित जे जनमाहिती अधिकारी आहे त्यांनी जो काय कलमचा वापर केलेला आहे 81J, त्याची व्याख्या वेगळी पडते. तरी सुद्धा जाणीवपूर्वक त्यांनी त्रास देण्याच्या हेतूने, ती संबंधित महिला दलित आहे हे माहीत असताना जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतूने त्यांनी ते कारण देऊन माहिती नाकारलेली आहे. आपण जरा चेहरा आपला दाखवतो बरोबर दिसतंय का? हे हळू ठेवतो. तुमच्या अर्धवट चेहरा दिसतोय सदरची हा, दिसतंय का आता? हो दिसतंय बोला. एमएलसी केस असल्यामुळे केस असल्यामुळं ते आपल्याला डॉक्युमेंट देता येत नाही. तुम्हाला जर का डॉक्युमेंट्स लागणार असतील तर तुम्ही ते पोलीस स्टेशन मध्ये देऊ शकता. जे काही पेशंटचे नोट्स आहेत ते तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये देऊ शकता. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक जजमेंट आपल्याला सांगतोय मी, आणि मी ऑन रेकॉर्ड बोलतोय. सदरची सुनावणी प्रशासकीय कार्यालयाची असून मी ऑन रेकॉर्ड आपल्याला सांगतो. CIC डिसिजन म्हणजे सेंट्रलचे एक जजमेंट आहे, फाईल नंबर CIC/ADA/A 2013/00132 सेक्शन 5A डेट 26/8/2014 जजमेंट आहे. त्याच्यामध्ये